नमस्कार मित्रांनो, मी आशिष पटले तुम्हा सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आजची ही बातमी खूप उपयुक्त अशी आहे, कारण नुकतंच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक सूचना दिली आहे की जे येत्या 29 तारखेला जर ह्या कार्यक्रमाला आवर्जून बघितलं नाही तर तुम्हाला कुठलंही नोटीस येण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, ही माहिती काय आहे ते आपण ह्या व्हिडिओद्वारे सविस्तर माहिती प्राप्त करूया। मित्रांनो, पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची शाळांवर सक्ती ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। छायाचित्रासह अहवाल न दिल्यास कारवाईचा सूचक इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 29 जानेवारीला होणारा परीक्षा पे क्रमांक 2 हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवण्याची सक्ती शाळांवर करण्यात आली आहे। दूरचित्रवाणी, इंटरनेट, रेडिओ यापैकी कोणत्याही माध्यमातून हा कार्यक्रम शाळांमध्ये करण्याचे शासनाच्या परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले असून कार्यक्रम केल्याच्या छायाचित्रासह अहवाल न दिल्यास कारवाईचा सूचक इशाराही देण्यात आला आहे। तर मित्रांनो, याबाबत विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉक्टर सुनील मगर यांनी याबाबतचे परिपत्रक शिक्षण उपसंचालक मुख्याध्यापकांना पाठवले आहेत। परीक्षा पे चर्चा नंबर 2 हा कार्यक्रम दूरचित्रवाणी वाहिन्यासह फेसबुक लाईव्हद्वारे प्रसारित केला जाणार आहे। इयत्ता 6वीच्या पुढील विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम दाखवण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। दुर्गम ठिकाणी ऑल इंडिया रेडिओवरून होणारे प्रसारण विद्यार्थ्यांना ऐकवावे। कार्यक्रमाच्या दिवशी वीज जाण्याची शक्यता असल्यास जनरेटरची व्यवस्था करावी असा आदेश देण्यात आलेला आहे। कार्यक्रमाच्या बाबतच्या जिल्ह्यांचा अहवाल दुपारी 2 वाजेपर्यंत www.research.net/r/rmmnmdg या संकेतस्थळावर भराव्यात। जिल्हास्तर अहवालांचे एकत्रीकरण करून राज्याचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला 4 वाजेपर्यंत सादर करायचा असल्याने अहवाल वेळेत भरावा। जिल्ह्यात प्रक्षेपण सुरू असण्याबाबतची 5 छायाचित्रे आणि उच्च दर्जाची व्हिडिओ चित्रफिती करून ईमेल करावी असेही आदेशात नमूद करण्यात आलेले आहेत। अहवाल वेळेत न मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल असा सूचक इशारा देण्यात आला आहे। तर मित्रांनो, ह्याबाबत डॉक्टर वसंत काळपांडे ज्येष्ठ शिक्षक तज्ज्ञ यांनी आपले काही विचार इथे मांडले आहेत। परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम दाखवण्याची कल्पना चांगली आहे, मात्र त्यांची सक्ती करणे योग्य नाही। कार्यक्रम दाखवायचे आवाहन करता येऊ शकते। सक्तीमुळे कार्यक्रमाला आत्मा उत्स्फूर्तता हरवून जाते आणि कार्यक्रम दाखवून अहवाल देण्याचा यांत्रिकपणा उरतो असे ज्येष्ठ शिक्षक तज्ज्ञ यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत। तर मित्रांनो, सगळ्यांनी आवर्जून हा कार्यक्रम बघावे आणि येणाऱ्या जे काही असुविधा आहे त्यांच्यापासून आपण आपले बचाव करू शकतात। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सहकारी मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ रोज पाहण्याकरिता। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।